शिवाजी महाराजांची देखील इथे प्रतिमा आहे. त्याची देखील प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं हार्दिक 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 स्वागत आमच्या तळवली गावच्या ग्रामस्थांच्या वतीने. सन्माननीय श्रीमान रामदासजी पाटील साहेब यांच्या वतीने सर्व खेळाडूंना विनंती आहे की व्यासपीठाच्या समोर या प्लीज. रामदास पाटील हे पोलीस पाटील आहेत आपल्या तळवली गावचे. त्यांच्या शुभास्ते श्री गणपती बाप्पाची पूजा अर्चना केली जाते. पुन्हा एकदा मी म्हणतोय ओम गण गणपते हे देवा नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. ज्याप्रमाणे आपल्या हिंदू वर्षामध्ये सँडी अबीर गुलाल अगरबत्ती आणि श्रीफळ वाढवलं जातं त्याचप्रमाणे येथे ही पूजा अर्चना केली जाते. गणपती बाप्पा आमची प्रीमियर लीग दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आमच्या ग्रामस्थांनी येथे आयोजित केले. तळवल्या गावच्या ग्रामस्थांनी आमची प्रीमियर लीग अतिशय चांगल्या रीतीने येथेही पार पडू दे. जशी प्रत्येक वर्षी आमची प्रीमियर लीग अगदी तुमच्या आशीर्वादाने व्यवस्थित पार पडते तशी आज देखील तुमच्या चरणी प्रार्थना करतोय की ही प्रीमियर लीग अतिशय सुंदर आणि जबरदस्त प्रीमियर लीग त्याची येथे आज गणपती बाप्पाची पूजा अर्चना केली गेली. त्याचप्रमाणे सन्माननीय भावेशजी पाटील साहेब यांच्याकडून आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा येथे ठेवण्यात आले. त्यांची देखील पूजा अर्चना केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आपली आगरी कोळ्यांची देवता एकविरा माता त्याचप्रमाणे आपली ग्रामदेवता कर्जूआई यांचं देखील आम्ही येथे नाव घेतोय. यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने येथे ही पूजा अर्चना केली जाते. श्रीफळ वाढवला जातोय. आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काय केलं जाते ते सर्व येथे पूजा अर्चना येथे केली जाते. आपल्या गावच्या मान्यवरांच्या वतीने येथे ही पूजा केली जाते आणि हा श्रीफळ वाढवला जातोय. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. गणपती बाप्पा एकविरा मातेचा कर जय. मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी आपल्या स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा येथे ठेवण्यात आले. चला विकेटच्या दिशेने जाऊया. विकेटची देखील पूजा अर्चना तेथे केली जाईल. चला या उदय तांडेल आणि गुरुनाथ पाटील हे या स्पर्धेदरम्यान हॅम्पॅरिंग करताना आपल्याला दिसतील. त्याचप्रमाणे संतोष म्हात्रे सँडी आपल्या टेनिस क्रिकेट जगतातले महागुरु हे देखील येथे आज आलेले आहेत आणि त्यांचा देखील आवाज एक भारदस्त आवाज आपणास ऐकवास मिळेल. तळवली प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं आणि आपल्या खास करून गावकरी मंडळाचं हार्दिक 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 स्वागत. तळवली गावाच्या वतीने ही प्रीमियर लीग प्रत्येक वर्षी आयोजित केली जाते. आज 2024 आणि ही प्रीमियर लीग शनिवार आणि रविवार या 2 दिवस येथे खेळवले जाईल. अनेक लहानांपासून मोठे खेळाडू या स्पर्धेदरम्यान आपल्या प्रीमियर लीग मध्ये भाग घेतात आणि या स्पर्धेची शोभा वाढवतात. अतिशय सुंदर
असेल तर नक्कीच मी म्हणेन की तळवली प्रीमियर लीग ची चर्चा नेहमीच होत असते। अगदी जेव्हापासून ही प्रीमियर लीग सुरू झाली तिथपासून या स्पर्धेची नेहमीच चर्चा होते आपल्या नवी मुंबईमध्ये आणि फार दूरपर्यंत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये LD पाटील साहेब यांचं देखील येथे आगमन झालंय। LD पाटील साहेब यांच्या वतीने देखील विकेटला पुष्पहार अर्पण येथे केला जाईल। एका रांगेमध्ये 2 रांगा करून उभे राहा, 2 रांगांमध्ये प्लीज। सर्वांना विनंती आहे आपल्या गावातील खेळाडूंना इकडे खाली आहे बघा। LD पाटील साहेब यांच्या वतीने येथे आपले जे विकेट आहेत स्टंप आहेत त्यांना पुष्पहार अर्पण केला जातोय। अबीर गुलाल व्हायला जाईल आणि श्रीफळ वाढवून या विकेटची पूजा केली जाईल। काय जबरदस्त क्रिकेट स्पर्धेचं आयोजन तळवली प्रीमियर लीग 2024 चा आजचा पहिला दिवस। आज आणि उद्या ही स्पर्धा या मैदानात खेळवली जाईल। फार फार धन्यवाद श्रीफळ वाढवा। LD पाटील साहेब यांच्या वतीने विकेटची येथे पूजा केली जाते। गणपती बाप्पा। चला एकाएकाने या सर्वांना विनंती आहे सन्माननीय रामदासजी पाटील साहेब यांच्याकडून देखील येथे विकेटची पूजा केली जाते। त्याचप्रमाणे आमचे मित्र बळीराम पाटील यांच्याकडून देखील येथे श्रीफळ वाढवला जातोय। जोरदार टाळ्या वाजवा। सर्व खेळाडूंना विनंती आहे। सन्माननीय भावेशजी पाटील साहेब यांच्याकडून देखील येथे श्रीफळ वाढवला जातोय। संतोषजी म्हात्रे आपणास देखील विनंती आहे की आपण देखील या। सँडी संतोष म्हात्रे नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातला एक मोठं नाव। नवनाथजी पाटील साहेब यांच्याकडून देखील येथे श्रीफळ वाढवला जातोय। नारायणजी म्हात्रे साहेब यांच्याकडून देखील विकेटची येथे पूजा केली जाते। स्वप्नीलजी पाटील यांच्याकडून देखील विकेटची पूजा येथे केली जाते। ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आहेत स्वप्नीलजी पाटील। सन्माननीय आमचे मित्र प्रमोदजी पाटीलजी ग्रामस्थ मंडळाच्या आपल्या तळवली गावचे उपाध्यक्ष आहेत प्रमोद पाटीलजी यांच्याकडून देखील येथे श्रीफळ वाढवला जातोय। दिलीप पाटील यांच्याकडून देखील येथे हा श्रीफळ वाढवला जातोय। कमलाकर म्हात्रे साहेब यांच्याकडून देखील श्रीफळ वाढवला जातोय। हे दिलीप पाटील जेवण बनवण्यामध्ये कोणीच हात यांचा पकडत नाही। प्रकाशजी पाटील यांच्याकडून देखील श्रीफळ येथे वाढवला जातोय। उदय तांडेल संतोष म्हात्रे सँडी एक नवी मुंबईचा बुलंद आवाज टेनिस क्रिकेट जगतातले महागुरु संतोष म्हात्रे सँडी यांच्याकडून देखील येथे श्रीफळ वाढवा गेला। उपसरपंच आपल्या गावचे सन्माननीय श्रीमान SK पाटील साहेब यांच्याकडून देखील हा श्रीफळ येथे वाढवला जातोय। फार फार धन्यवाद साहेब। मनोज वैती साहेब यांच्याकडून देखील या श्रीफळ येथे वाढवला जातोय। चिंतामण वैती एक चांगले क्युरेटर आहेत, एक चांगले क्रिकेट खेळाडू आहेत। चिंतामण वैती यांच्याकडून देखील श्रीफळ येथे वाढवला जातोय। ज्ञानेश्वरजी मडवी साहेब यांच्याकडून देखील श्रीफळ येथे वाढवला जाईल। चिंतामण वैती एक चांगले क्रिकेट खेळाडू, एक चांगले क्युरेटर। दीपक पाटील साहेब आपणास विनंती आहे की दीपक माणिक पाटील साहेब आपणास देखील विनंती आहे आपण देखील या। दीपक माणिक पाटील साहेब मोरया गावदेवी माते की
विशाल पाटील मोर्या, अजून कोण आहे बघ. सन्माननीय जानू पाटील यांच्याकडून देखील श्रीफळ येथे वाढवलं जाईल. आज आपल्या गावची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा त्याचा येथे शुभारंभ होतोय. तळवली प्रीमियर लीग 2024. ज्ञानू पाटील एक चांगले क्रिकेटचे खेळाडू, एक चांगले आपले ग्रामस्थ, त्यांच्याकडून देखील हा श्रीफळ येथे वाढवला जातोय. त्याचप्रमाणे सनी पाटील मास्टर हे देखील येथे आज उपस्थित आहेत. त्यांच्याकडून देखील श्रीफळ येथे वाढवलं जाईल. अतिशय उत्साह आहे या स्पर्धेसाठी. आज आपल्या तळवली गावामध्ये, नवी मुंबईमध्ये आज ही स्पर्धा फार नामचीन स्पर्धा आहे. अनेक वर्षांपासून आपल्या तळवली गावात तळवली प्रीमियर लीगचं आयोजन केलं जात आहे आपल्या तळवली गावातल्या भूमिपुत्रांकडून, आणि खरोखरच वाखाणण्याजोगी ही स्पर्धा. तळवली प्रीमियर लीग 2024चा उद्घाटन समारंभ येथे आज संपन्न झालाय. मी आपणा सर्वांचं मनापासून अगदी स्वागत करतो. तर तळवली प्रीमियर लीगचा आज येथे उद्घाटन समारंभ झालाय. आपल्या गावच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन समारंभ येथे संपन्न झालाय. जे संघ मालक आहेत आपल्या या तळवली प्रीमियर लीगच्या 8, त्यांना माझी विनंती आहे की व्यासपीठाच्या आमच्या पिचच्या समोर या. आपले जे संघ मालक आहेत, संघ मालकांना विनंती आहे की आपण सर्वांनी या पिच वरती असं थोडं पाठी व्हा दादा, म्हणजे समोरून दिसेल. 8 संघ मालक आहेत आणि या चिठ्ठ्या इथे उडवल्या जात आहेत. विशाल पाटील यांच्याकडून उचला. आता हा पहिली चिठ्ठी आणि दुसरी चिठ्ठी काढलेली आहे इथे. मदन नाना प्रतिष्ठान आणि वंशराज. मदन लाला नाना प्रतिष्ठान आणि वंशराज. दुसरी चिठ्ठी काढली जाते. नाव सांगा. स्मिथ 11 आणि स्मिथ 11 विपक्ष. वेद 11. स्मिथ 11 आणि वेद 11 या 2 चिठ्ठ्या इथे काढल्या गेल्या आहेत. वेद आणि स्मिथ. चला आपण व्यासपीठाच्या दिशेने जाऊया. पुनश्च एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचा, खेळाडूंचा आणि तमाम जे क्रिकेटचे आज प्रेक्षक येथे उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांचं तळवली प्रीमियर लीग 2024 मध्ये मी मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक 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 स्वागत करतोय. ज्या पाहुण्यांचं आता येथे शुभ आगमन झालंय त्या सर्वांचं पुनश्च एकदा तळवली प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक 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 स्वागत. आज आपल्या नवी मुंबईचा एक बुलंद आवाज संतोष म्हात्रे सँडी यांचा देखील आवाज येथे आपणास ऐकायला मिळेल. मदन नाना प्रतिष्ठान आणि वंशराज या 2 संघादरम्यान आजची पहिली लढत येथे खेळली जाईल. SK पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण विकेटच्या मध्ये या प्लीज. पिच वरती या. SK पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण विकेट वरती या प्लीज. मदन नाना प्रतिष्ठान आणि वंशराज या 2 संघादरम्यान आजच्या दिवसातली पहिली लढत येथे टॉस होईल आणि लगेचच सामन्याला सुरुवात होईल. मदन नाना प्रतिष्ठान आणि वंशराज.
चला मदन नाना प्रतिष्ठान संदेश पाटील आणि मुकेश पाटील, मुकेश पाटील आणि विक्रांत पाटील दोघांच्या दरम्यान हा आजच्या दिवसातला पहिला टॉस बलराम पाटील दादा SK पाटील साहेब आपल्या गावचे उपसरपंच यांच्याकडून हा टॉस येथे केला जातोय। दोन्ही संघाला टॉस साठी आणि मॅच साठी आमच्याकडून शुभेच्छा। चला SK पाटील साहेब टॉस उडवतायत। हेड इज अ कॉल आणि टेल आला, टॉस जिंकलाय, तुम्ही काय घेणार? क्षेत्ररक्षण घेऊ, क्षेत्ररक्षण घेणार। 5 षटकांचा सामना, 5 षटकांचा सामना आहे, क्षेत्ररक्षण घेणार। तुम्हाला काय वाटतं इकडे किती धावांचा पाठलाग आपण करू शकता? आम्ही त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, त्यांची पण टीम स्ट्रॉंग आहे तशी। आणि आपल्या गावची ही प्रीमियर लीग नेहमीच चर्चेचा विषय असतो, नवी मुंबई असू दे किंवा पूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये। तळवली प्रीमियर लीगची जर कोणी सुरुवात नवी मुंबईमध्ये प्रीमियर लीगची केली असेल तर नक्कीच इतिहास लिहिला गेला ह्या तळवली गावाच्या नावाच्या पाठी। काय वाटतं आपल्याला? आपण तरुण आहात, आज या प्रीमियर लीग मध्ये खेळताय, ISPL सारख्या स्पर्धा होत आहेत, आज आपल्या तरुणांना पुढे जाण्याची संधी आहे टेनिस क्रिकेट मधून। काय वाटतं आपल्याला आपल्या गावाबद्दल आणि या प्रीमियर लीग बद्दल? आयोजन दरवर्षीच नक्कीच खूप चांगलं होतं, सर्व ग्रामस्थांचं सिनियर खेळाडूंचं चांगलं योगदान असतं। ऑल द बेस्ट आमच्याकडून। 4 षटकांचा सामना, मी यांना देखील विचारेन की आपल्याला बॅटिंग करायची आहे तर काय वाटतं किती धावा इथे पुरेसे होतील? चला इथे कमिटीने निर्णय घेतला की 4 षटकांचा सामना राहिला, सर्व संघ नायकांनी याची नोंद घ्या। काय वाटतं आपल्याला देखील येतात बॅटिंग करायची आहे, 4 षटकांमध्ये किती धावा या मैदानामध्ये पुरेशा वाटतात आपला? बघूया 40-50 पर्यंत आम्ही काढण्याचा प्रयत्न करू। आणि ज्याप्रमाणे त्यांना प्रश्न विचारला की आपल्या गावची ही प्रीमियर लीग अतिशय फेमस लीग आहे, आपल्या नवी मुंबईमध्ये आपल्या तळवली गावांनी इतिहास रचला आणि ही प्रीमियर लीग सुरू केली आणि आपल्यानंतर बऱ्याचशा गावांनी या प्रीमियर लीगची सुरुवात केली। काय वाटतं आपल्या गावाबद्दल आणि या प्रीमियर लीग बद्दल? नक्कीच तळवली गावातून आपण सुरुवात केली, इथं TPL पहिल्यांदा ठेवली, नंतर प्रत्येक नवी मुंबईत सर्वांनी ठेवण्यासाठी चालू केली। फार फार धन्यवाद, ऑल द बेस्ट। आमच्याकडून तर टॉस झाला इथे मैदानाच्या मध्ये, टॉस जिंकलाय मदन नाना प्रतिष्ठान या संघाने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय येथे घेतलाय। तर पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचा, मान्यवरांचा आणि आपल्या गावातील तळवली गावातील सर्व खेळाडूंचं अगदी मनाच्या अंतःकरणापासून तळवली प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक 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 स्वागत करतोय। आमच्या बरोबर आज आपणास आवाज ऐकावाच मिळेल संतोष म्हात्रे, सँडी टेनिस क्रिकेट आपल्या नवी मुंबईचे महागुरु, ही पदवी ज्यांना नवी मुंबई प्रीमियर लीगने दिली ती संतोष म्हात्रे सँडी। त्याचप्रमाणे उद्या मल्टी टॅलेंटेड क्रिकेट कॉमेंटेटर बी ज्यांना नेहमीच संबोधतो ते विघ्नेश मडवी यांचा देखील आवाज आपणास ऐकावाच मिळेल। उदय तांडेल आणि गुरुनाथ पाटील हे 2 दिग्गज एम्पायर सारसोल्या गावचे हे भूमिपुत्र हे एम्पायरिंग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतील। तर पहिल्या सामन्याला सुरुवात होते, 4 षटकांचा सामना। सुस्वागतम 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 आलेल्या सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं आणि आपल्या तळवली गावच्या भूमिपुत्रांचं पुनश्च एकदा तळवली प्रीमियर लीग 2024 मध्ये मी मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक 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 स्वागत करतोय। आज सकाळीच येथे पाहुण्यांचं शुभ आगमन झालं। आपल्या गावातील असंख्य खेळाडू अगदी उत्साह दिसून येतोय, ज्याप्रमाणे प्रत्येक वर्ष आम्ही बघतोय आपल्या तळवली प्रीमियर लीग मध्ये जसा उत्साह असतो तसाच अगदी उत्साह लहानापासून मोठ्यांपर्यंत आपणास पाहावयास मिळतोय। आणि याचा सर्वच्या सर्व श्रेय जे आहे ते आपल्या तळवली गावातील आपल्या भूमिपुत्रांना जातोय। त्यांच्या वतीने ही प्रीमियर लीग अगदी प्रत्येक वर्षी या मार्च महिन्यामध्ये याच मैदानामध्ये आयोजित केली जाते। अगदी
नवी मुंबई मध्ये जर कुठल्या गावाने प्रीमियर लीगची सुरुवात केली असेल तर नक्कीच इतिहासामध्ये नोंद केली जाईल आपल्या तळवली गावाच्या भूमिपुत्रांची, ज्यांनी ही प्रीमियर लीग सुरू केली. आणि त्यानंतर बघा आपल्या नवी मुंबईमध्ये अगदी प्रत्येक गावामध्ये प्रीमियर लीग खेळली जाते. पण प्रथम जर कुठल्या गावामध्ये प्रीमियर लीग खेळली गेली असेल तर निश्चितप्रमाणे मी येथे मला आवडेल बोलावयास की तळवली गावाने या प्रीमियर लीगची सुरुवात करून दिली. आणि आज नवी मुंबईमध्ये प्रत्येक गावागावामध्ये या प्रीमियर लीग आपणास बघावयास मिळतात. माझ्या बरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या बरोबर जुडतील या नवी मुंबईतला एक दिग्गज समालोचक ज्यांनी जवळजवळ 28 वर्ष आपल्या वाणीने अगदी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले, ते आपले टेनिस क्रिकेट विश्वाचे महागुरु संतोष म्हात्रे सँडी. अतिशय प्रेमळ स्वभाव, अतिशय शांत माणूस आणि खरोखरच ज्यांची कॉमेंट्री अगदी नवी मुंबईमध्ये सर्वांनाच आवडते, अगदी सदाबहार क्रिकेट कॉमेंटेटर म्हणून ज्यांना उच्चारलं जातं ते आपले संतोष म्हात्रे सँडी यांचा आवाज आपणास ऐकावाच मिळेल. माझी डीजेला विनंती आहे, जर अग्निपथ मूवीचा जर गाणं असेल देवा श्री गणेशा ते गाणं जरा वाजवा. आपल्या गणपती बाप्पाच्या शुभ नावाने आजच्या दिवसाची सुरुवात आपण करूया तळवली प्रीमियर लीग 2024 ची.